हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महसूल आणि वन विभाग म्हणजे मॅनग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र शासन सरकारी नोकरीतून वेकन्सीज आलेल्या आहे. वेतन 25,000 ते 40,000पर्यंत असणार आहे. अर्ज फी ही नसणार आहे. तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट, मॅनग्रोव्ह अँड मॅरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र. ॲडव्हर्टिजमेंट फॉर रिक्रुटमेंट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. तर ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे. मॅनग्रोव्ह अँड मेरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र इज रजिस्टर्ड अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 फॉर कन्झर्वेशन ऑफ मॅनग्रोव्ह अँड मेरीन बायोडायव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र कोस्ट. The Mangrove Cell and the Mangrove Foundation is implementing the GCF funded project enhancing climate resilience of Indian coastal communities in Maharashtra. To achieve the objective of the project, applications are invited from eligible candidates for appointments for the following position on contractual basis. प्रोजेक्ट असोसिएट ॲग्रिकल्चरच्या 7 पोस्ट आहे. प्रोजेक्ट असोसिएट फॉरेस्ट्रीच्या 3 पोस्ट आहे. प्रोजेक्ट असोसिएट फिशरीच्या 2 पोस्ट आहे आणि फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट 1 पोस्ट आहे. तर डिटेल रेफरन्स ॲप्लिकेशन साठी ही वेबसाईट दिलेली आहे त्यांनी. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि मेल करायचा. हा मेल आय डी दिलेला आहे. पोस्टाने पण पाठवू शकता किंवा बाय हँडही देऊ शकता. आता तुम्हाला कुठे द्यायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन? तर स्टेट प्रोजेक्ट डिरेक्टर GCF ECRICC प्रोजेक्ट अँड APCCF मॅनग्रोव्ह सेल, मुंबई महाराष्ट्र 302 वेकफील्ड हाऊस, 3rd फ्लोअर, बॅलार्ड इस्टेट, अबाव ब्रिटानिया अँड को रेस्टॉरंट, मुंबई 400001. इथे तुम्हाला पाठवायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन. आणि लास्ट डेट ॲप्लिकेशन सबमिशनची 12 ऑगस्ट आहे 2024. कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे. मी तुम्हाला आता ॲप्लिकेशन दाखवते. तर हे ॲप्लिकेशन आहे, तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म फॉर पोस्ट इन GCF. नाव लिहायचं, पर्सनल इन्फॉर्मेशन लिहायची, तुमचं पूर्ण नाव, ईमेल ID, फोन नंबर, मोबाईल नंबर, नॅशनॅलिटी इंडियन येईल, डेट ऑफ बर्थ, डेट, मंथ, इयर, ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन इकडे लिहायचं आहे. जर जास्त रो पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता, कारण ही वर्ड फाईल आहे. प्रोफेशनल एक्सपिरियन्स ॲड करायचा. करंट नोटीस पिरियड ॲड करायचं. जर तुम्ही कुठे काम करत असाल तर तुम्हाला किती दिवसांचं किंवा महिन्यांचं नोटीस पिरियड लागेल ते सांगायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे अदर ॲक्टिव्हिटीज जे तुम्हाला माहिती आहे, लँग्वेजेस नोंद, ते लिहायचे आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी लिहिता वाचता येतं का आणि बोलता येतं का. त्यानंतर तुम्ही 200 वर्ड्समध्ये तुमचं वाय यू आर सुटेबल फॉर दिस पोस्ट, म्हणजे तुम्ही या पोस्टसाठी का बरं सुटेबल आहात ते लिहायचं आहे. आणि सिग्नेचर, नाव आणि डेट. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी हा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे आणि PDF बनवायची आहे, कारण हा वर्ड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. हा एडिट करता येणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही एडिट केल्यानंतर त्याला पुन्हा मेल करायचा आहे किंवा पोस्टाने किंवा हँड डिलिव्हरी करायची आहे. ॲड्रेस ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आणि हँड रिटन विल नॉट बी एक्सेप्टेड. हँड रिटन ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट नाही करणार आहे ते. त्याच्यानंतर पोस्टमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे एनवलपवर, ॲप्लिकेशन फॉर नेम ऑफ द पोस्ट. आपण पोस्ट वाचल्या त्या, फिशरी वगैरे. त्यानंतर लास्ट डेट तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. आपण थोडक्यात बघून घेऊ की कोणाला काय क्वालिफिकेशन हवं आहे. तर इथे मी एक पोस्ट ओपन करून दाखवली आहे. टायटल ऑफ पोझिशन फायनान्स अँड अकाउंट्स असिस्टंट. ड्युटी स्टेशन मुंबई महाराष्ट्र असणार आहे. टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे. 1 वर्षाचा जॉब आहे आणि 40,000 रुपये महिना असणार आहे. तर इथे ऑलरेडी आपण हे वाचलं आहे बॅकग्राऊंड. ॲक्च्युली ते मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे ते कोस्टल एरियाज, म्हणजे ज्या पाण्यालगतचे जे एरिया असतात तिथे
बायोडायव्हर्सिटी टिकवण्यासाठी ह्यांचा एक इकोसिस्टीम सेंटर्ड कम्युनिटी आहे. तर तुम्ही इथे जॉब करू शकतात. आता डिस्ट्रिक्ट कोणते आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं पाण्यालगत एरिया आहे, तर ते पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असणार आहे. आणि लँडस्केप इथे दिलेलं आहे. जसं सिंधुदुर्गमध्ये देवगड, मालवण आणि वेंगुर्ला, त्यानंतर रत्नागिरीमध्ये दापोली, गुहागर, राजापूर, रायगडमध्ये उरण आणि पनवेल, आणि पालघरमध्ये पालघर आणि डहाणू. तर इथे तुम्हाला जायचं आहे. फायनान्स आणि अकाउंट्स असिस्टंट वर्क देणार तुम्हाला. सुपरविजन असेल तुमच्यावर मॅनेजरचं, स्टेट प्रोजेक्ट मॅनेजर SPMचं आणि स्टेट प्रोजेक्ट असोसिएटचं SPAचं. आणि दोघीही म्हणजे दोघी जेंडर एलिजिबल आहे. तुम्हाला डेली फायनान्स अकाउंट कॅरी आउट करायचं आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट बेसिकली ऑडिट करायचं, ऑडिट मॅनेजमेंट ऑडिट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, तर ते तुम्हाला करायचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज तुम्ही वाचू शकता इथे काय करायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहून घेऊ. अकॅडमिकमध्ये बॅचलर्स डिग्री हवी आहे कॉमर्समध्ये, म्हणजे BCom हवं आहे. आणि डिझायरेबल MCom असेल तर वेल अँड गुड. इयर्स 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. आणि एक्सपिरियन्स शुड बी इन अकाउंट्स, हँडलिंग ऑडिट, प्रोक्युअरमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, डिझायरेबल एक्सपिरियन्स. आणि स्किल्स तुम्हाला IT, कम्प्युटिंग स्किल्स पाहिजे. तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे स्टेट गव्हर्नमेंट बरोबर काम केल्याचा. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट वापरता आलं पाहिजे. एक्सलंट कम्युनिकेशन, ऑर्गनायझेशनल, इंटरपर्सनल स्किल्स हवे. गुड नॉलेज ऑफ टॅली हवं. त्याच्यानंतर रायटिंग स्किल्स पण चांगल्या हवे, इंग्लिशच्या. ड्राफ्टिंग स्किल्स हव्या. आणि तुम्ही एकटे काम करू शकता आलं पाहिजे, म्हणजे इंडिव्हिज्युअली, इंडिपेंडेंटली तुम्ही काम करू शकत असायला पाहिजे. आणि कमी सुपरविजन असलं, म्हणजे गरज असली पाहिजे तुमच्यावर कमी सुपरविजन, म्हणजे तुमचं काम इतकं परफेक्ट असलं पाहिजे की सुपरवाईज कमी करायला लागेल त्यांना असं. लँग्वेज तुम्हाला ऑफकोर्स माहिती, इंग्लिश आणि मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. आणि हिंदी पण असलं तर वेल अँड गुड. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. अशी प्रत्येक पोस्टची एक स्वतंत्र ॲडव्हर्टिजमेंट आहे. मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंक देते, तिथे तुम्ही प्रत्येक पोस्टची ॲडव्हर्टिजमेंट वाचू शकता. ही मी तुम्हाला एक पोस्टची वाचून दाखवली, फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट. अशा बऱ्याच पोस्ट आपण वाचल्या मेन ॲडव्हर्टिजमेंटमध्ये स्टार्टिंगच्या व्हिडिओला. जर तुम्ही तो पार्ट स्किप केला असेल तर नक्की पुढे जाऊन तो पार्ट नक्की वाचा, जी मेन ॲडव्हर्टिजमेंट, जी पेपर कटिंग आली होती ती. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अजून काही वाटलं तर नक्की हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.